हॅलो फ्रेंड्स, स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। आणि हे मोदक कसे योग्य प्रमाणात बनवायचे, कोणते तांदूळ वापरायचे, कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि कशा प्रकारे पाऱ्या बनवायच्या या टिप्स सहित तुम्हाला सोप्या पद्धतीने मी आज सांगणार आहे। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपण पहिला सारणाची तयारी करून घेणार आहोत। इथे मी 1 वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे। त्यानंतर त्या सेम वाटीने मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे। त्यानंतर इथे मी केशर टाकून दूध ठेवलेलं आहे। थोडीशी मी वेलची पूड आणि तूप घेतलेलं आहे। गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी सारण बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि ह्या पॅन मध्ये मी आता 1 मोठा चमचा तूप टाकणार आहे आणि हा तूप व्यवस्थित वितळल्यानंतर आपण जो 1 वाटी ओला खोबरं खवून घेतलं होतं तो ओला खोबरा मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून या खोबऱ्याचा कच्चेपणा निघून जाईल। व्यवस्थित असा तुपामध्ये हा खोबरा भाजून घ्यायचा। इथे एक टिप लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नारळ फोडाल तेव्हा त्याच्यातलं जे पाणी असतं ते थोडंसं चेक करून घ्यायचं किंवा थोडंसं पिऊन बघायचं। जर ते पाणी खराब लागलं तर तो नारळ किसायचा नाही, नाहीतर आपले मोदक खराब होऊ शकतात। नारळ हा फ्रेश पाहिजे, खोबऱ्याला वास येता कामा नाही। हे बघा, व्यवस्थित असं मी हे ओलं खोबरं आहे ते तुपामध्ये परतून घेते। त्याचा कच्चेपणा काढून टाकायचा। ते कसं समजायचं, जर आपल्या खोबऱ्याला चर चर असा आवाज जर येत असेल म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे। तो आवाज बंद झाला म्हणजे आपलं खोबरं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे छान असं मी तुपामध्ये हे खोबरं परतवून घेते आहे। बघा, छान असा तुपाचा मस्त असा वास सुटलेला आहे बघा आणि आपलं खोबरं असं भाजून पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे। या स्टेजला काय करायचं माहितीये का, आपण जो पाऊण वाटी गूळ घेतला होता, कापून घेतलेला होता हा गूळ मी, तो यामध्ये टाकून घेते आहे। तुम्ही गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गूळ कापून किंवा किसून घ्या म्हणजे तो सारणामध्ये व्यवस्थित पटकन असं मिक्स होईल। हे गूळ टाकल्यानंतर देखील आपण हे सारण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, छान असं मी आता मिक्स करून घेते आहे। तुम्ही इथे बघू शकता गूळ चांगलं असं मिक्स झालेला आहे, कुठेच गुळाच्या गुठळ्या दिसत नाहीयेत। आता या स्टेजला आपण ह्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकून घेणार आहोत। ही वेलची जेव्हा मी मिक्सर मध्ये काढून घेत होती तेव्हा मी त्याच्यामध्ये साखरेचे 4-5 दाणे टाकून घेतले होते, जेणेकरून आपल्या वेलचीची फाईन पेस्ट तयार होईल। बघा, मी आता ही वेलची पूड देखील आपल्या सारणामध्ये मिक्स करून घेते आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत ते सिक्रेट जिन्नस म्हणजे आपलं जायफळ। हे मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरली, जायफळ हे आवर्जून टाका, त्यामुळे मोदकाला छान असा सुवास येतो। हे बघा, थोडंसं टाकायचं, चिमूटभर असं, जास्त टाकायचं नाही जायफळ। तुम्हाला मी दाखवते आता हातात घेऊन, मी अगदी थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे याच्यामध्ये। हे नक्की टाका तुम्ही, आपल्या मोदकाला छान सुवास येतो यामुळे। आणि हे देखील आपण व्यवस्थित मिश्रणात मिक्स करून घ्यायचं। एक लक्षात ठेवा, आपलं सारण जास्त ओलसर पण नाही पाहिजे आणि जास्त सुकलेलं पण नाही पाहिजे। जर जास्त सुकवाल तर मोदक कडक बनतील आणि जर सारण जास्त ओलं असेल तर आपल्या मोदकातून ते सारणाचं पाणी बाहेर निघेल। त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा, मध्यम मीडियम याच्यामध्येच तुम्ही सारण करून घ्या। आपलं सारण बनून तयार आहे। आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। तुम्ही इथे बघू शकता सारण हे जास्त घट्टही नाहीये आणि त्याच्यामध्ये जास्त पाणीही नाहीये, एकदम मीडियम प्रमाणामध्ये बनून झालंय। असं सारण तुम्हाला बनवून घ्यायचंय। आता आपण मोदकाची तयारी करून घेणार आहोत। इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच सेम वाटीने मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडं मीठ टाकलं होतं मी, गरम करायला ठेवले ते पाणी। आणि ह्याच्या चिमूटभर मी आता साखर देखील टाकून घेतली आहे, म्हणजे आपलं जे पिठाचं वरचं जे आवरण आहे ते असं सुकं लागत नाही, थोडंसं गोडसरपणा येतो त्यामध्ये। त्यानंतर मी आपण जे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं ते यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। इथे आता तुम्ही लक्षात ठेवा, मी या पिठीसाठी आंबेमोहर तांदूळ वापरला होता आणि हे तांदूळ मी हलक्या हाताने धुवून पंख्याखाली सुकवून घेतले होते। जास्त जोरात चोळायचे नाहीत, जेणेकरून त्याचा स्टार्च सगळा निघून जाईल आणि आपले मोदक कडक होतील। त्यामुळे ते तांदूळ हलक्या हाताने धुवायचे आणि धुतल्यानंतर व्यवस्थित पंख्याखाली सुकवून घ्यायचे आणि मग नंतर चक्कीवरनं ते दळून आणायचे। पण लक्षात ठेवा, इथे मोदकासाठी तुम्ही आंबेमोहरच तांदूळ वापरा, दुसरा तांदूळ वापरू नका। जर तुम्ही बासमती तांदूळ वापरला तर आपल्या मोदकाच्या पाऱ्या ह्या जरा कडक होतात, त्यामुळे इथे आंबेमोहरच तांदूळ वापरा।
आपलं मोदकाचं पीठ इथे तयार आहे. आता आपण हे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आपलं पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे. आता मी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायला घेते. पीठ जास्त गार होऊन द्यायचं नाही, नाहीतर आपले मोदक बनवताना त्या पाऱ्या फाटतात. हे नक्की लक्षात ठेवा. कोमट पीठ असतं तेव्हाच मळायला घ्यायचं आणि छान असं हलक्या हाताने मऊसूत पीठ आपण मळून घेणार आहोत मोदकाचं. आपलं मोदकाचं पीठ इथे मळून झालेलं आहे. आता इथे मी तूप घेणार आहे पीठ मळण्यासाठी. आपण मोदकाचं पीठ जेव्हा मळून घेतो त्यानंतर जर तुपाने आपण त्याला आणखीन एकदा मळलं छान, तर आपल्या मोदकाला छान लकाकी येते आणि आपले मोदक मऊसूत होतात. काही जण उकड जेव्हा घेतात तेव्हा त्याच्यामध्ये तूप टाकतात, पण काय होतं माहितीये का, मोदकाला तेवढी लकाकी येत नाही आणि पीठ मळल्यावर ते सुकं सुकं दिसतं. त्यामुळे आपला गोळा मळून झाल्यानंतरच जर आपण तूप घेतलं मळायला तर आपल्या मोदकाला छान अशी लकाकी येते आणि आपल्या पाऱ्या देखील योग्य प्रमाणामध्ये आपल्याला पाडता येतात आणि मोदक आपले फाटलेही जात नाही. तुम्ही बघू शकता इथे छान असं मी मळून घेतलेलं आहे. आता आपण इथे मोदक बनवून घेणार आहोत. मला त्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये मी इथे मोदकाचा गोळा घेतला आहे आणि थोडा तुपाचा हात लावून मी त्याची पारी बनवून घेते आहे. बघा तुम्ही बघू शकता इथे छान अशी वाटी सारखी आपण बनवून घ्यायची. 2 बोटं आतमध्ये घालून वरती 4 बोटं आपण त्या वाटीवर फिरवणार आहेत, म्हणजे छान अशी पारी तयार होते. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही लाटून देखील मोदकाची पारी तयार केली तरी चालते. आता ह्यामध्ये मी 1 चमचा सारण भरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या वाटीमध्ये जेवढं बसेल तेवढं सारण आपण बनवून घ्यायचं. इथे मी कलरफुल मोदक आणि आपले केशर मोदक असे 2 मोदक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे थोडंसं पीठ बाजूला करून 2-3 प्रकारचे मी कलरफुल थोडेसे गोळे छोटे तयार करून घेतले होते. ते मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा छान अशा पाऱ्या पाडून झालेल्या आहेत आणि आपल्या 2 बोटाच्या साह्याने आपण अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या साह्याने आपण ते दाबत दाबत व्यवस्थित घ्यायचं आणि छान असं मोदकाचं टोक वर काढायचं. बघा तुम्ही बघू शकता इथे. आणि नंतर जे मी गोळे छोटे बनवले होते कलरचे, ते गोळे मी त्यावर ठेवते आहे. बघा हा असा हिरवा कलरचा छोटासा मी गोळा बॉल केला होता, तो त्या मोदकावर ठेवला. किती छान मोदक दिसतो आणि पाऱ्या देखील सुंदर झाल्या आहेत. बघा मी दुसरा मोदक देखील तुम्हाला असंच बनवून दाखवते. त्यासाठी देखील मी एक गोळा घेतला आहे आणि थोडासा तुपाचा हात लावून त्याची देखील वाटी बनवून घ्यायची आहे. बघा वाटी बनवताना लक्षात ठेवा, एक अंगठा आणि पहिलं बोट असं आतमध्ये टाकून वर 4 बोटं घेऊन आपण त्याची वाटी बनवणार आहोत. हे बघा व्यवस्थित अशी वाटी बनवून घ्यायची. पुन्हा त्यामध्ये मी चमचाभर सारण टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे छान अशी वाटी तयार झालेली आहे आमची. आणि आता त्यामध्ये मी 1 चमचा सारण टाकून घेते आहे. बघा हे सारण टाकल्यावर देखील छानपैकी मस्त पाऱ्या पाडून घ्यायच्या. किती छान मोदक होतोय बघा. जरा पण आपल्या मोदकाला कुठेही चीर जात नाहीये, कारण आपण जे तूप घेतलं होतं ते पिठात न टाकता आपण पीठ मळल्यानंतर त्या गोळा मळायला तूप घेतलं होतं, जेणेकरून आपल्या पिठाला थोडा मऊपणा आलाय त्या तुपामुळे. तुम्ही बघू शकता इथे छान अशा मी पाकळ्या पाडून घेतोय. तर मी सुंदर अशा पाकळ्या पडल्या आहेत. बघा जरा पण पाकळी कुठे चीर गेली नाहीये. तुम्ही बघू शकता इथे किती छान अशा पाकळ्या तयार झाल्या आहेत. आता ह्या पाकळ्या पुन्हा 2 बोटांच्या साह्याने किंवा अंगठ्या आणि आपल्या पहिल्या बोटाच्या साह्याने त्या जवळ आणायच्या आणि व्यवस्थित असं त्याचं टोक वर आणायचं. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय मोदक, किती छान त्याच्या पाकळ्या देखील पडलेल्या आहेत. पुन्हा तो टोक वर आणल्यानंतर आपण जो दुसरा कलरचा बॉल बनवला होता तो त्यावर मी ठेवणार आहे. त्यामुळे मोदक दिसायला देखील सुंदर दिसतात. असे आपण 2 प्रकारचे मोदक बनवणार आहे. एक केशर मोदक आणि हे कलरफुल मोदक. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मोदक तयार झालेला आहे. बघा आपला हे बघा इथे मी 2 मोदक तयार करून तुम्हाला दाखवलेले आहेत. इथे आपले उकडीचे मोदक तयार करून घेतलेले आहेत. इथे थोडे मी कलरफुल मोदक बनवले होते. बघा किती छान दिसतात. आणि आता इथे आपण हे केशर मोदक बनवणार आहोत. त्यासाठी मगाशी आपण दुधामध्ये जे केशर भिजत ठेवलं होतं ते केशर आपण याच्यावर टाकून घेणार आहोत. दूध आणि केशर आपण ह्या मोदकावर टाकून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या मोदकाला छान असा स्वाद येईल केशरचा आणि कलरही छान येतो. तुम्ही बघू शकता. आणि जर केशर ओरिजिनल असेल तर आपोआपच त्या दुधाला असा पिवळसर कलर येतो. आपल्याला दुसरा कलर टाकायची गरज नाही. बघा किती छान कलर आलाय केशरमुळे. केशर हा चमच्याने किंवा आपल्या बोटाच्या साह्याने आपण त्या मोदकावर लावून घ्यायचा आहे. त्यामुळे उकडल्यावर खूप छान दिसतो हा केशरी मोदक देखील. तुम्ही इथे बघू शकता मी केशर मोदकावर टाकून घेतलेला आहे छानपैकी. आणि आता जो दूध उरला होता तो दूध देखील चमच्याच्या साह्याने त्या मोदकावर टाकून घ्यायचा, म्हणजे आपला केशरचा फ्लेवर खूप छान येतो मोदकाला. तुम्ही बघू शकता इथे किती छान दिसतोय बघा केशरी मोदक सुद्धा. आता इथे आपले कलरफुल मोदक तयार आहेत आणि केशरी मोदक देखील तयार आहेत. आता इथे काय करायचं माहितीये का,
एक चाळणी घ्यायची आणि त्याला तेलाचा हात थोडा लावून घ्यायचा, जेणेकरून आपले मोदक उकडल्यानंतर तिथे खाली चिकटणार नाही. आता मी ह्या चाळणीमध्ये हे कलरफुल मोदक लावून घेते. बघा किती सुंदर दिसत आहेत ते मोदक. आपण आता ठेवतोय उकडण्यासाठी तर किती छान दिसत आहेत बघा कलरफुल मोदक देखील. आणि त्याच्या साईडनी जे आपण केशरी मोदक बनवले होते ते ठेवणार आहोत उकडण्यासाठी. किती सुंदर दिसतंय बघा ते. चाळणी किती छान दिसते त्या मोदकाने. हे बघा हे सगळे मोदक असे बाजूने आपण लावून घेणार आहोत आता. आणि ही चाळणी उकडण्यासाठी आपण आता ठेवणार आहोत. आपले मोदक उकडण्यासाठी मी इथे भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यात खाली पाणी टाकून घेतलं होतं. त्यावर आपण जे मोदक ठेवलेली चाळण आहे ती ठेवायची आणि झाकण लावून एक 5 ते 7 मिनिटं आपण उकडणार आहोत. आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. इथे मी एका प्लेटमध्ये कलरचे मोदक ठेवलेले आहेत बघा आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी केशर फ्लेवरचे मोदक ठेवलेले आहेत. किती सुंदर केशरचा कलर उतरलाय बघा याच्यामध्ये. केशर ओरिजिनल असला तर आपला केशरला कलर आपोआप येऊन जातो. आता ह्यावर आपण तुपाची धार सोडून घेणार आहे. तुपाची धार आवर्जून सोडा, कारण त्यामुळे मोदकाची चव अजून सुंदर होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मोदकाला किती छान चकाकी आली आहे बघा. ही चकाकी कशामुळे आली आहे माहितीये का? आपण पीठ मळल्यानंतर जेव्हा पुन्हा तुपामध्ये पीठ थोडं मळलं होतं ना, त्यामुळे आपल्या पिठाला ही चकाकी आली आहे. त्यामुळे मोदक उकडल्यानंतरही ते सुंदर झाले आहेत बघा. छान चकाकी न फुटता छान पाऱ्या पाडून हे मोदक तयार झालेले आहेत. असे मोदक नक्की करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील तुम्ही शेअर करा. आणि बाजूला जे बेल आयकन आहे ना ते दाबायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.